नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 वार रविवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळते तर मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक थोडीफार जास्त पाहायला मिळते, तर काही भाजीपाल्यांचे दर कमी जास्त पाहायला मिळू शकतात. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा. तर चला पाहू की आज मार्केटमध्ये कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतोय. मेथीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर आवक कमी आहे, त्याचबरोबर बरेच दिवसापासून मेथीचे दर जे आहेत ते तेजीमध्ये पाहायला मिळतात. शेपूची आवक पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेपूसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार शेपूच्या दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता. आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीचे दर जे आहे 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कोथिंबीरीचे दर पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीची क्वालिटी पाहू शकता. हलक्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत ज्वाला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. हिरव्या काळ्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहेत ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण बरेच दिवसापासून हिरवी मिरचीसाठी पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार पालकचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर आवक पण या ठिकाणी आपल्याला आज भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर पाहायला मिळतात. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे आहेत ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीवर आवक आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 17 आल्याची आवक पाहायला मिळते. तर साधारणतः थोडेसे क्वालिटी कमी पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आल्यासाठी 50 रुपयापर्यंत दर उच्चांकी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. हलक्या क्वालिटीमध्ये थोडेसे 17 आले पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 17 आल्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये बरेच दिवसापासून तेजी कोबीसाठी पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार वांग्यांच्या दरामध्ये बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील फ्लावरचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये तेजी बरेच दिवसापासून पाहायला मिळते. भेंडीची आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार भेंडीचे दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते.
गाजरची क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार गाजरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायलामध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायलामध्ये. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून गाजरचे दर पाहायलामध्ये. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी आज गाजरसाठी पाहायलामध्ये. वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता. तर वालगेवड्याची क्वालिटीनुसार 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला होतात. फाफडाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून फाफडाचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी जास्त पाहायला होतात. बीनची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीनचे दर पाहायला होतात. चवळी शेंगाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी शेंगासाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला होतात. आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला होतात. शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती चाललेली पाहायला होते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्या शेंगासाठी पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून शेवग्या शेंगाचे दर पाहायला होते. तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी बरेच दिवसापासून आपल्याला झालेली पाहायला होते. रताळ्यांची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून रताळ्याचे दर पाहायला होतात. तर आवक पाहू शकता. आवक जास्त पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये जसं आपल्याला रताळ्यांसाठी पाहायला मिळते. काकडीची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर आवकही आपल्याला भरपूर पाहायला होते. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होते. हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून काकडीचे दर पाहायला होतं. तर हिरवी चायना काकडीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या चायना काकडीसाठी पाहायला होते. तर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पांढऱ्या चायना काकडीसाठी देखील पाहायला होते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे कमी जास्त होताना पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. बिटाची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बिटाचे दर पाहायला मिळतात. तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज मोठी घसरत बिटासाठी पाहायला मिळते. आज मार्केटमध्ये थोडीशी आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर खरेदीसाठी देखील ग्राहकांचे वर्दळ आपल्याला मोठ्या प्रमाणावरती चाललेली पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोळ्याची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत कोळ्यासाठी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून देखील कोळ्याचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्याची आवक पाहायला मिळते. गवारीची क्वालिटी पाहू शकता. गावरान गवार पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता निबर गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान गवारसाठी पाहायला मिळतं. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून गावरान गवारचे दर पाहायला मिळतात. पावट्याची आवक पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पावट्यासाठी दर पाहायला मिळते. तर आवक पाहू शकता. हलक्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. राजमाची क्वालिटी पाहू शकतो. तर राजमासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये डांगरची आवक झालेली पाहायला होते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये
15 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणात पुणेरी गवारची आवक पाहायला मिळते. तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पुणेरी गव्हासाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गव्हाचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. कारल्याची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार कारल्याचे दर देखील थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात.